इनिशिएटिव्ह घेतल्या आणि त्यांनी आपली टिमूय घातल्या प्लस त्यांनी कितें दिवपाचें तें स्पॉन्सरशीप दिल्ली आसा ताका बी सगळ्यांनी तेजे उपकारी आमी आसा. हॅलो, धन्यवाद. माननीय व्यासपीठावर आसन असतं माननीय श्रीयुत प्रवीण गावकर सर, प्रथमेश प्रभू सर आणि एक युवा रणजी प्लेयर ज्यानं उसगावच्या मानाच्या पेचात ज्यानं एक मानाचा तुरा खोवला तो शुभम देसाई. सर्वांचं स्वागत करतो. माझ्यासोबत गुणलेखक मदनंत प्रभू आणि आपली यूट्यूब लाईव्ह टेलिकास्टची टीम या सर्वांसोबत नमस्कार. मैं सिद्धू परब आप सभी खिलाड़ियों का, सभी दर्शकों का उसगांव प्रीमियर लीग के इस फाइनल के घमासान में हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं और ले चलता हूं मैदान के भीतर. पहली गेंद जैसा स्वागत होना चाहिए था वैसा स्वागत वहां पे होता हुआ. फाइनल के स्पेशलिस्ट आदिनाथ स्पोर्ट्स क्लब वर्सेस मारुदेव स्ट्राइकर्स. आदिनाथ स्पोर्ट्स क्लब ने टॉस जीता, फैसला लिया फील्डिंग का और मारुदेव आदिनाथ स्पोर्ट्स क्लब ने टॉस जीतकर फैसला लिया फील्डिंग का और मारुदेव स्ट्राइकर्स को आमंत्रित किया. चलो भाई, आप पिछले मैच में जैसे बल्लेबाजी की है देखते हैं हमारे सामने भी क्या वैसी बल्लेबाजी कर पाते हैं. जी हां, आपको बताने की जरूरत ही नहीं. बेहतरीन बल्लेबाजी, घुमाया बल्ला, टकराई गेंद बल्ले से, चली गई सीमा रेखा पार 6 रनों के लिए. दंदनाता झंझनाता विशाल के बल्ले से निकलता हुआ एक छक्का. और आदिनाथ स्पोर्ट्स क्लब आणि मारुदेव स्ट्राइकर्स, आदिनाथ स्पोर्ट्स क्लब मारुदेव स्ट्राइकर्स दोघांनी आपला 12 प्लेयर कृपया पाठवायचा आहे. महत्वाचा सामना दोघांसाठी आहे, आपण जाणतात. आता आमचे उसगांव गांजे पंचायतीचे सरपंच हांगा येयल्ले आसा, संगीता गांवकर. ती व्यासपीठा बसल्या, तिका सगळ्यांनी ताळयो मारून तिचें स्वागत करचें अशें हांव स्पेक्टेटर मागता. स्पॉन्सर थैंक यू डीजे. और लेके चलते हैं मैदान के भीतर. बेहतरीन शॉट, करारा प्रहार, गेंद बहुत देर के लिए हवा में बिछाया था जाल, फंसी गई मछली जाल में. अक्षय जैसा खिलाड़ी पहले ही ओवर में आउट होके पेविलियन का रास्ता नाप रहा है. इससे बड़ा और मौका क्रिकेट प्रेमियों के लिए फाइनल के मुकाबले में क्या हो सकता है भाई. वेल डन बॉलिंग, बेहतरीन गेंदबाजी प्रदीप ने जो कि पावर प्ले की जिम्मेदारी उठाई थी. और एक खुशखबर है मारुदेव स्ट्राइकर्स के बल्लेबाजों के लिए. मारुदेव स्ट्राइकर्स की ये जो इनिंग है, 5 ओवर में जितने छक्के लगाए जाएंगे मारुदेव स्ट्राइकर्स की तरफ से, तो उन्हें दत्ताराम प्रभु जी की तरफ से हर एक छक्के के लिए 500 रुपए का इनाम. सॉरी, 7 ओवर और 7 ओवर में जितने छक्के लगाए जाएंगे उन हर एक छक्के के लिए दत्ताराम प्रभु जी की तरफ से 500 रुपए का इनाम. तो सोने पे सुहागा मारुदेव स्ट्राइकर्स के बल्लेबाजों के लिए. विशाल फिर एक बार ऑन दी मार्क, प्रदीप चले. पटकी हुई गेंद, इस बार लालच दिखाई, लालच बुली बला. जी हां, और एक मछली फंसी जाल में.
बड़ा झटका लगता हुआ आदिनाथ स्पोर्ट्स क्लब, इसीलिए ये नाम बड़ा होते जा रहा है। ये इस श्रृंखला में, इस प्रीमियर लीग में ये नाम जरूर याद रखिएगा, आदिनाथ स्पोर्ट्स क्लब, क्योंकि क्वालिफायर 1 था, पहले ही मुकाबले में फाइनल में पहुंच गए और अब फाइनल में जो कि टक्कर होने जा रही है मारुदेव स्ट्राइकर्स से, तो पहले 2 सलामी वीर मैदान में आए थे जरूर, लेकिन मैदान से जैसे आए वापिस जाना पड़ा, जो कि अक्षय की पहली विकेट और विशाल जैसे घातक बल्लेबाज की दूसरी विकेट, तो उनकी जगह लेने के लिए मैदान के भीतर 2 धुरंधर हाजिर, समर्थ और प्रज्योत जो कि दिखाई देते हुए। और प्रदीप चले गेंदबाजी मार्ग पर, बेहतरीन गेंद, लाजवाब गेंद, काबिल तारीफ वहां पे प्रदीप द्वारा गेंदबाजी जिस तरह से हो रही है और आदिनाथ स्पोर्ट्स क्लब के सपोर्टर्स द्वारा बेहतरीन जल्लोष होता हुआ। तो 1 ओवर की हुई समाप्ति। 1 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची 2 विकेट के नुकसान पर 12 रनों के ऊपर। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए मारुदेव स्ट्राइकर्स के बल्लेबाज डीजे और अब हुकुम का इक्का निकाला है आदिनाथ स्पोर्ट्स क्लब ने और गेंदबाजी मार्ग पर उद्देश्य जो कि फील्डिंग के ऊपर निहारते हुए। पहली गेंद आड़े बल्ले से गेंद को खेला, क्या गेंद के नीचे फील्डर, जी हां, इसीलिए इस खिलाड़ी का जिक्र हो रहा था। हुकुम का इक्का आदिनाथ स्पोर्ट्स क्लब ने निकाला और मारुदेव स्ट्राइकर्स के टीम की जोकर जैसी परिस्थिति हो गई और एक खिलाड़ी पेवेलियन वापिस लौटा। प्रज्योत जो कि एक उम्मीद बन के मैदान में हाजिरी लगाया था, अब पहले ही गेंद पर वापिस लौटना पड़ा। और अब प्रज्योत की जगह लेने के लिए मैदान के भीतर और एक धुरंधर दिखाई देता हुआ, जिसने आड़े बल्ले से खेला हुआ ये शॉट, गेंद चली गई सीमा रेखा पार। 6 रन जरूर मिलेंगे। 6 रनों के साथ रन संख्या जो कि तब्दील होती हुई 18 रनों के ऊपर 3 विकेट के नुकसान पर मारुदेव स्ट्राइकर्स डीजे। थैंक यू डीजे। और अब सामना करेंगे समर्थ और उनका साथ निभाएंगे कप्तान दीपेश। ऑफसाइड की दिशा में थोड़ी सी लालच दिखाई थी, निगाहें कहीं और, निशाना कहीं और, गेंद मारना कहीं और चाह रहे थे, गेंद चली गई कहीं और, लेकिन 1 रन जरूर मिलेगा। 1 रन के साथ रन संख्या जो कि बढ़ती हुई 3 विकेट के नुकसान पर 19 रन। जानते हैं इस खिलाड़ी की गेंदबाजी को, चतुर चालाक है उद्देश्य, इसीलिए आड़े बल्ले से गेंद को खेलना चाहते थे। लगी तो बाउंड्री लाइन पार हो सकती थी, नहीं लगी तो कोई बात नहीं, विकेट तो नहीं गिर सकता है। इसी उम्मीद से इस गेंद को खेलने का प्रयास। फिर एक बार ऑन दी मार्क, उद्देश्य चले और सामना करेंगे जो कि कप्तान दीपेश।
इस बार पॉइंट क्षेत्र में खेलने का प्रयास, गेंद के पीछे फील्डर, क्या जीत होगी गेंद की या फील्डर की? बेहतरीन फील्डिंग का नजारा और गुड 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 रनिंग बिटवीन के दोनों बल्लेबाजों के बीच में 3 रन दौड़ के पूरे किए। जहां पे 2 रन होने चाहिए थे वहां पे 3 रन बनाए। इसे कहते हैं क्रिकेट। सिर्फ चौके या छक्के लगाने से काम नहीं बनता। हमारे साथ शुभम जी बैठे, वो खूबी से जानते हैं इक्के दुक्के की कीमत। इस बार आड़े और लाइन से बट के अंपायर की तरफ से वाइड का इशारा जरूर। 1 रन के साथ रन संख्या तब्दील होती हुई 23 रन के ऊपर। वायरवर जे प्रेक्षक किंवा खेळाडू बसलेत, कृपया आपण मागे सरकायचंय। ओह, ऐसे ना वैसे रन आए कैसे, ये मतलब रखता है। और रिवर्स स्वीप, लाजवाब शॉट, मैक्सवेल की याद दिला दी इस समर्थ ने। बेहतरीन करारा प्रहार। उद्देश्य जैसे गेंदबाज को सीधे बल्ले से रन नहीं मिलते, वहां पे कमाल करके दिखाया इस समर्थ ने। रिवर्स स्वीप से एक करारा लंबा छक्का और रन संख्या पहुंची 29 रनों के ऊपर। 29 लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2 ओवर। और लेके चलते हैं, शुरुआत करते हैं जिसकी अपेक्षा की जा रही है हमसे, जो प्यार आप सभी लोगों ने दिया है, जो हमारे सिंधुदुर्ग की एक भाषा शैली है, मालवनी में लेके चलते हैं आप सभी को फिर एक बार मैदान की ओर। आणि आता मात्र तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेता आपल्या खांद्यावर गौरव गोलंदाजी मार्कवर बघूक मिळता। कर्णधार दीपेश कशा प्रकारे सामनो करता ह्या बघणं मात्र औत्सुक्याचा। थोडंसं शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, थोडंसं टप्पो घेतल्यानंतर खाली राहता आणि फलंदाज मात्र ह्यो चेंडू समजा शकाक नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होता। आणि दरम्यान पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणावर नजर टाकता आणि गौरव पुन्हा एकदा सज्ज होता गोलंदाजी मार्कवर आणि सामना करतलो दीपेश। मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न आणि हयसर रनआउटची सुद्धा संधी होती, पण संधी थोडीशी हुकली जाता आणि एक धाव निश्चित स्वरूपाची पूर्ण केली जाता। एका धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल होता। धावसंख्या पोचता 30 या आकड्यावर 3 गड्यांच्या मोबदल्यात। आता मात्र मोठा फटको, चेंडू कांड्याच्या बाहेर, निश्चितच 6 धावा देऊन जाता आणि आपण वळतो 36 धावानंतर पुन्हा एकदा डीजे। समर्थ मूर्ती लहान पण कीर्ती महान, अशीच काहीची फलंदाजी बघूक मिळता। आणि आता मात्र सन्मान दिल्यान आणि चांगल्या प्रकारची खेळ थंय बघूक मिळता। सन्मान दिल्यान आणि पुन्हा एकदा रनआउटचा धोको लक्षात घेता पुन्हा एकदा सुरक्षितरित्या क्रीज मध्ये पोहोचलो आणि ओव्हर थ्रोचा 1 रन सुद्धा त्यांनी पूर्ण केल्यान एकाच म्हणतात थोडीशी सावध खेळी करणा। 31 धावा धावफलकावर लागले आणि आता मात्र स्ट्राईक एंडवर दिसता तो म्हणजे कर्णधार दीपेश। बघूया कशा प्रकारची खेळी करता। आता मात्र 37 धावा झाले। 37 धावसंख्येवर आता मात्र धावसंख्या स्थिरावलेली। आणखी एक निर्धाव चेंडू। गौरव मात्र आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यात माका वाटतं प्रत्येक वेळी तिसरा षटकच टाकू गेलेलो असा। मोठो फटको, चेंडू बऱ्याच वेळासाठी हवेत आणि ऐसर
थोडीशी परिस्थिती देवदिता नि निरंकार पाठ घेता देवान बरी संधी दिलेली पण घेऊक जमाक नाही. गोलंदाज गौरवान बऱ्यापैकी संधी निर्माण केलेली पण क्षेत्ररक्षकाक काय जमाक नाही आणि दीपेश सारख्या अनुभवी खेळाडूचो झेल सोडलो गेलो आणि धावसंख्येत मात्र 2 धावांन भर पडता धावसंख्या पोचता 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि 3 गडी जरी बाद झालेले असले तरी माका वाटणार नाही की फलंदाजांनी खैचो दबाव मनावर आणलेलो असा. पण निश्चितच दीपेश मात्र थोडीशी समायोचित खेळी करण्याची गरज असा. त्याका मात्र आता थोडंसं सावध पवित्र घेऊचो लागतलो कारण समर्थ एका बाजून क्लीन हिट लगावण्यात माहीर असा ता काम तो करू शकता. त्यामुळे एका बाजून कोणीतरी समायोचित खेळी करण्याची गरज असा. उर्वरित 2 षटका असत. आता मात्र खैच्या गिअर मध्ये फलंदाजी होता ह्याच बघणं औत्सुक्याचा. सॉरी आणि आता मात्र इशारा येता तो म्हणजे बॅटिंग पॉवर प्लेचो आणि या पॉवर प्लेची जबाबदारी घेता वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 4था षटक प्रदीप येता. पहिल्या षटकात ज्यांनी 2 तारे निखळले होते तोच प्रदीप आता गोलंदाजी मार्कवर. सुरेख फटको चेंडू भिरकावून दिलेला असा. चेंडू 1 बाउन्स चौकारासाठी जाता आणि आता मात्र समर्थ ऐकाचा नाव घेणार नाही. खरोखरच 4 धावांनी धावसंख्येत बदल होता. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पोचता 43 धावा. 7 षटकांचो सामनो आणि किती धावसंख्या उभी करण्यात यश मिळता ह्या बघणं औत्सुक्याचा. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न थोडंसो हुकलो जाता. मात्र 1 धाव निश्चित स्वरूपाची पूर्ण केली जाता 2 फलंदाजांच्या दरम्यान आणि एका धावेच्या मदतीन धावसंख्या पोचतात 44 धावा. नाणेफेक जिंकल्यानंतर आदिनाथ स्पोर्ट्स क्लब संघ प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारता आणि फलंदाजीसाठी मारुदेव स्ट्रायकर संघाक आमंत्रित करता आणि आता मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेलो फटको फुलटॉस चेंडू म्हणजे जवळजवळ फलंदाजाक आयतो दिल्यासारखो आणि ऐसर दीपेश त्याचा फायदा घेता. चौकार निश्चित स्वरूपाचो 4 धावा वाढवून जाता. धावसंख्या पोचता 48 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि पुन्हा एकदा दीपेश ऑन दी मार्क. सुरेख पद्धतीचो चेंडू ऐसर मात्र पंचांकडून स्वैर घोषित केलं जाता आणि आंधळो मागता 1 डोळो आणि देव देता 2 डोळे अशी परिस्थिती झालेली. एक व्हाईट चेंडू 1 धाव निश्चितच होती परंतु क्षेत्ररक्षकाक काय जमाक नाही. आणखी 4 धावा सुद्धा त्यांनी दिल्या. आता मात्र आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळलेलो फटको. आता मात्र बघता बघता सीमा पार करता चेंडू मोठो फटको. चेंडू आखांड्याच्या बाहेर 6 धावांनी धावसंख्येत बदल होता. धावसंख्या पोचता ती म्हणजे 59 धावा. डीजे आता मात्र सुरेख पद्धतीचो फटको तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण आणि थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न प्रदीप कडून होताना दिसता आणि धावसंख्या मात्र स्थिरावलेली 59 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र संघाक थोडंसं दिलासो देताना दोन्ही फलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा लेग स्टंप उडवण्याचा विचार आणि त्याच प्रकारचो चेंडू. आता मात्र निर्धाव जाता आणि धावसंख्या 4 षटकांच्या सांगतेनंतर 59 धावा म्हणजे जवळजवळ 15 धावांचा रन रेट
आता मात्र बघूचा लागताला 4 षटकांची सांगता झाली, त्याच्यात एक बॉलिंग पॉवर प्ले, एक बॅटिंग पॉवर प्ले सुद्धा संपलो आणि आता उर्वरित 3 षटका खैचो फलंदाज खैच्या गिअरमध्ये फलंदाजी करतलो ह्या बघणं औत्सुक्याचा, कारण मैदानाच्या चौफेर बाजून जय बसण्यासारखी जागा नाही, थैसर सुद्धा आपणाक प्रेक्षक बसलेले दिसतात. म्हणजे क्रिकेट भारतीयांसाठी किती महत्त्वाची गोष्ट ही आपणाक ह्या मैदानावर बघूक मिळता. आता मात्र थोडोसो चुकीचो फटको म्हणाची वेळ, कारण अशा पद्धतीचो फटको खेळाची गरज नाही होती, कारण बॅट आधीच बाजूक गेली आणि चेंडू त्याच्या नंतर पडलो. आणि गौरव पुन्हा एकदा आता मात्र लेग साइडच्या दिशेने शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुरेपूर फायदा उठायता आणि चेंडू मात्र आकांड्याच्या बाहेर पेलून दिता. धावसंख्येत 6 धावांनी भर टाकता धावसंख्या पोहोचता 65 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. डीजे आता मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हे का खरोखरच झेल टिपता की काय अशी परिस्थिती होती, परंतु ज्याचं येळ बरो त्याचं खेळ बरो, हैसर मात्र समर्थच्या बाबतीत तशीच काहीशी परिस्थिती दिसता. आणि आता मात्र एक सुरेख पद्धतीचं चेंडू बघूक मिळता, कमबॅक करण्यात यश मिळता गौरव. आणि धावसंख्या मात्र 66 धावसंख्येवर पोहोचलेली 3 गड्यांच्या मोबदल्यात. मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पळीचा संपर्क नाही, चेंडू मात्र बॅटला हवा देत विसावता यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक आपला काम पूर्ण करता आणि पुन्हा एकदा ऑन दी मार्क गौरव आपल्या क्षेत्ररक्षणावर नजर टाकत गोलंदाजी मार्कवर पुन्हा तशाच प्रकारची गोलंदाजी चालू ठेवण्याचा प्रयत्न निश्चित करतलो. पण आता मात्र समोर दीपेश काहीतरी वेगळा करूचो प्रयत्न करतलो आणि जसा बोलला गेला तसाच ऐसर केला गेला. खरोखरच फुलटॉस पद्धतीचा चेंडू आमंत्रण होता या फलंदाजासाठी. त्या आमंत्रणाचा स्वीकार दीपेशने हसत हसत केल्यान लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिल्यान चेंडू सीमारेषे पार झालो आणि 6 धावा धावसंख्येत भर टाकून गेलो आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचता ती म्हणजे 82 धाव. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. आणि आता मात्र संचिल गोलंदाजी मार्कवर. सुरेख पद्धतीचा चेंडू, पंचांकडून स्वैरचो इशारो, थोडंसं लाईन भटकलेलो. मगाच्या सामन्यात चर्चेचो विषय बनलेलो ह्यो खेळाडू आता मात्र गोलंदाजी मार्कवर दिसता. आता किती कमाल करता या मात्र त्याच्या गोलंदाजीवर अवलंबून. पुन्हा एकदा मोठो फटको, चेंडू आकांड्याच्या बाहेर. 6 धावा निश्चितच, पण त्याच्या सोबत प्रत्येक षटकार समर्थक 500 रुपये देऊन जाता. ह्या जर त्याच्या लक्षात इला तर माका वाटता आदिनाथ स्पोर्ट्स क्लबाक आणखी काही धपाटे मिळतील अशी अपेक्षा. आता मात्र चांगलो कमबॅक म्हणायचो लागात. ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होतो पण प्रयत्न असफल ठरता. धावसंख्येत बदल होता, धावसंख्या पोचता
79 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता पुन्हा एकदा संचिल सामना करतलो तो म्हणजे समर्थ. आणि आता मात्र लाईन भटाकलो तो काहीतरी चूक करतलो ह्या नक्की. आणि एक धाव निश्चित स्वरूपाची धावसंख्येत भर टाकून जाता. धावसंख्या पोचता ती म्हणजे 80 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मोठो फटको, चेंडू आकांड्याच्या बाहेर. 6 धावा निश्चित स्वरूपाचे आणि 6 धावांनी धावसंख्येत भर. धावसंख्या पोचता 86 धावा. डीजे थँक्यू डीजे. आणि आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचं थोडंसं चेंडू इतको खराब नाही होतो, पण त्या चेंडू खराब कसा करूचा ह्या मात्र आता समर्थ पूर्णपणे जाणता. आणि ह्या चेंडूक मात्र सीमारेषा पार धाडल्यान आणि विशाल आणि अक्षयची विकेट गेल्यानंतर आदिनाथ स्पोर्ट्स क्लबने कदाचित यवाजला असताना आणखी 2 विकेटी घेतलो आणि ह्या मारुदेव स्ट्रायकर संघाक गुंडाळतलो. पण असा काय होक नाही म्हणूनच म्हटला जाता यवाजला साधात तर दळीदार कित्या बादात. आणि हैसर मात्र तशीच परिस्थिती निर्माण झालेली. समर्थ आणि दीपेश आता मात्र आदिनाथ स्पोर्ट्स क्लब संघासाठी घातक ठरताना दिसतात. आणि खरोखरच मारुदेव स्ट्रायकर संघाच्या गोटात जल्लोष नक्की होतलो, कारण समर्थपणे 50 धावा पूर्ण केल्यान आणि नाबाद असा अजूनही आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणि हैसर मात्र रायगडचो टायगर थोडीशी चूक करता आणि क्रिकेट प्रेमींका मात्र आनंद दिता. दुष्काळात 13 महिनो तशी थोडीशी परिस्थिती. षटकार चौकार लागतातच, त्याच्यात एक फुकटचे 4 धावा. आणि आता मात्र लेग साइडच्या दिशेनं पुन्हा एकदा तटावलेलो चेंडू. 1 धाव निश्चित स्वरूपाची दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान पूर्ण केली जाता आणि धाव संख्या पोचता 6 षटकांच्या सांगतेनंतर तब्बल 98 धावा. 98 लॉस ऑफ 3 विकेट. आता आमच्या व्यासपीठार आमचे नवे निर्वाचित झडपी मेंबर उमाकांत उर्फ आबा गावडे ते येयल्ले आसा. त्यांच्या खातीर हांव सगळ्यां मागता की त्यांचे ताळयो मारून सगळ्यांनी स्वागत करचे. ते व्यासपीठार येयल्ले आसा. देव बरें करूं आबा हेंकां. आणि आता मात्र मयूर बघता भजी मागता वडे असो पहिलो चेंडू टाकता. पंचांकडून स्वैर घोषित केलो जाता. 1 धावेन धावसंख्येत भर टाकून जाता. धावसंख्या पोचता 99 धावा. आता मात्र मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फळीचा संपर्क नाही. चेंडू मात्र बॅटिक हवा देत विसावता यष्टीरक्षकाच्या हातात आणि धावसंख्या स्थिरावलेली 3 गड्यांच्या मोबदल्यात 99 धावा.
आणि आता मात्र सुरेख पद्धतीचं कमबॅक आणि मयूर डेथ ओव्हर स्पेशालिस्ट असा घोयो असा कदाचित वाटाक लागला काही वेळासाठी, कारण सलग 2 निर्धाव चेंडू टाकण्यात त्याका यश मिळालं. आता मात्र आडव्या बॅटने 1 धाव निश्चित स्वरूपाची आणि संघाची धावसंख्या 100 वर पोहोचता आणि संघाचा शतक पूर्ण होता. आणि आतापर्यंत मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेता न घेता तोच चेंडू सीमा पार झालो आणि चौकारात आणखी एक चौकार वाढवून गेलो. या पूर्ण उसगाव प्रीमियर लीग 2020 पर्व पहिला आणि या पर्वात तब्बल 464 षटकार खेचले गेले आणि तब्बल 218 चौकार मारले गेले आणि अजूनही फलंदाजी बाकी असा. आणि 7व्या षटकाचो शेवटचो चेंडू सामनो करतलो दीपेश आणि 100 वरनं खैपर्यंत धावसंख्या घेऊन जाता बघणा औत्सुक्याचा. आता मात्र मोठा फटको खेळण्याचा प्रयत्न आणि धावसंख्या स्थिरावलेली 104 धावा आणि जिंकण्यासाठी निर्धारित 7 षटकात 105 धावांची आवश्यकता. आदिनाथ स्पोर्ट्स क्लब संघ नाणेफेक जिंकलो. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेनी मारुदेव स्ट्रायकर संघात प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यानी आणि आता बघणा औत्सुक्याचा ठरतला जो 104 धावा 104 धावा जमवल्यानी ते रोखण्यात यश मिळता की नाही. आणि आता समर्थ आणि दीपेश यांच्यासाठी खरोखरच टाळी हो कोय, कारण तब्बल 92 धावांची पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपणाक बघूक मिळली. आणि तब्बल जवळजवळ विशालचं 1 षटकार आणि समर्थचे तब्बल 7 षटकार आणि दीपेशचे 2 षटकार म्हणजे जवळजवळ 10 षटकार या सामन्याच्या पहिल्या धावात खेचले गेले. म्हणजे दत्ताराम प्रभू सरांनी जा 500 रुपयाचा बक्षीस लावलेला प्रत्येक षटकारामागे आता त्यांच्या खिशातून सहजरित्या 5000 रुपये बाहेर येतले आणि ह्या 10 षटकारांचा कौतुक निश्चित होताला. आणि जोपर्यंत दुसऱ्या डावाक सुरुवात होणार नाही तोपर्यंत मी सिद्धू परब थोड्या वेळासाठी आपली सर्वांची रजा घेत आहे. धन्यवाद. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो.
ये है प्रदीप और अनिकेत। मारुदेव के ओर से पहली ओवर लेकर अंकित। मारुदेव की ओर से पहली ओवर लेकर अंकित अपने जगह पर खड़े हैं, फील्डिंग सजा रही है। एम्पायर से 7 ओवर में 105 रनों की जरूरत है ये मैच जीतने के लिए। आदिनाथ के लिए दोनों संघ तो अपना ही है, आदिनाथ और मारुदेव। तो अनिकेत देखेंगे क्या करेंगे। गेम ऑन। पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतोय आणि घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने। 105 धावांचा लक्ष्य आदिनाथ स्पोर्ट्स क्लब संघाचे 2 सलामीची जोड गोळी आपणाक बघूक मिळता। जशा प्रकारे मारुदेव स्ट्रायकर संघाने सुरुवात केली होती चौकार ठोकून, तशाच प्रकारची सुरुवात हैसर प्रदीपच्या बॅट मधून होताना दिसता। चौकार खेचलो जाता आणि अंकित आता मात्र थोडीशी सुधारणा करण्याचा प्रयत्न करतलो गोलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणात थोडीशी सुधारणा करत गोलंदाजी मार्कवर मोठा फटको खेळण्याचा प्रयत्न। खरोखरच गुडलेंथ पद्धतीचं चेंडू टाकण्याचा थोडंसं प्रयत्न, थोडंसं सफल थोडंसं असफल, पण एक निर्धाव चेंडूची सांगता होताना आपणाक बघूक मिळता। आणि आता मात्र 105 धावांचा लक्ष्य कशा प्रकारे पार केला जाता आदिनाथ स्पोर्ट्स क्लब संघाच्या फलंदाजांकडून या मात्र बघणं औत्सुक्याचा। आता मात्र मोठो फटको, चेंडू आखांड्याच्या बाहेर, 6 धावा निश्चित स्वरूपाचे धावसंख्येत भर टाकून जाता। म्हणजे 1 चौकार आणि 1 षटकार, जवळजवळ धावसंख्या पोचता बिनगडी बाद 10 धावा। अंकित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होता। प्रदीप मात्र तशाच प्रकारची फलंदाजी चालू ठेवण्याचा प्रयत्न करतलो आणि त्याका रोखण्यासाठी अंकित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। खरोखरच मोठी अपील, पंचांकडे दाद मागतात, पंचांकडसून कायच इशारो नाही आणि खरोखरच एक उत्कृष्ट प्रतीची फेक होती, चांगल्या प्रतीचा चेंडू होतो, पण अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन, कारण ते त्याच्यातले तज्ञ असत म्हणून त्यांना बोलवला जाता। आणि आतापर्यंत खरोखरच सुंदर प्रकारची अंपायरिंग आपणाक बघूक मिळली आणि शेवटचो अंतिम सामनो त्यांच्यावर सुद्धा दबाव असतलो, पण अंकित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। आता मात्र रिव्हर्स स्वीपचा पटको, पुन्हा एकदा जशा प्रकारे समर्थने षटकार ठोकलो होतो तशा प्रकारे आता मात्र प्रदीप चौकार ठोकण्यात यशस्वी होता। 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत बदल होता, धावसंख्या पोचता बिनगडी बाद 14 धावा। खरोखरच वाखाणण्याजोग्या आयोजन, सर्व आयोजकांचा कौतुक करूचा तितक्या थोडा उसगाव प्रीमियर लीग 2020। आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, आमंत्रण होता, स्वीकारला गेला, चेंडू आकांड्याच्या बाहेर धाडलो गेलो। 6 धावा निश्चितच धावसंख्येत भर टाकून गेलो आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोचता बिना गड्याच्या मोबदल्यात 20 धावा। 105 धावांचो पाठलाग करताना मारुदेव स्ट्रायकर्स संघाच्या विरुद्ध आदिनाथ स्पोर्ट्स क्लब। आणि आता मात्र आपल्या ह्या फायनलच्या सामन्याचं पहिलोच चेंडू
पहिल्याच चेंडूचा सामना करूच्यासाठी अनिकेत सज्ज होता आणि गोलंदाजी मार्कवर प्रजय बघूक मिळता. शॉर्ट पिच मध्ये चेंडू आता मात्र सीमा पार धाडण्यात यश मिळता. वन बाउन्स चौकार, खणखणीत फटको अनिकेतच्या बॅट मधून निघालेलो. 4 धावा निश्चित स्वरूपाचे. धावसंख्येत भर पडता, धावसंख्या पोचता 24 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. डीजे थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेनं. खरोखरच सुरेख प्रकारचा फटको होतो. पॉवर प्लेचा षटक संपल्यानंतर मात्र ऑफसाईडच्या दिशेनं बाउंड्री लाईनवर क्षेत्ररक्षक तैनात नव्हतो आणि तशाच प्रकारची थोडीशी गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीचा फायदा उठवताना मात्र अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रजय सज्ज होता आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू होतो. फायदा तितकोसो उठवू शकलो नाही, पण एक धाव निश्चित स्वरूपाची धावसंख्येत भर टाकून जाता. धावसंख्या पोचता बिना गड्याच्या मोबदल्यात 105 धावांचा पाठलाग करताना महारुदेव स्ट्रायकर संघाच्या विरुद्ध 25 धावा आदिनाथ स्पोर्ट्स क्लब संघ. आणि अजून जिंकाच्यासाठी 80 धावांची आवश्यकता. सुरेख पद्धतीचा चेंडू, वाकाडण्याजोगी गोलंदाजी. खरोखरच एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. प्रजय तशी गोलंदाजी बघू गेली तर कधी कधी भरकटलो जाता, पण अशी एक चेंडूची त्याची फेक असता ज्याच्याकडे ज्या चेंडूवर फलंदाजाकडे कोणताच उत्तर नसता आणि तो चेंडू शेवटी निर्धाव ठरलो जाता. आता मात्र थोडंसं ओव्हर पिच पद्धतीचं चेंडू पडता न पडता, पण चेंडू आणि बॅटचं तेवढंसं संपर्क नाही, टायमिंग होऊ शकला नाही आणि एका धावेवर समाधान मानावं लागता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खरोखरच चांगला क्षेत्ररक्षण आपणाक प्रत्येक सामन्यात बघूक मिळता. तोच क्षेत्ररक्षक ऐसर अक्षयच्या रूपान उभं ठाकलेलो लॉग ऑन क्षेत्रात बघूक मिळता. आता मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू लेग साइडच्या दिशेनं मोठा फटको खेळण्याचा प्रयत्न, पण अयशस्वी प्रयत्न आणि चेंडू निर्धाव. दुसऱ्या षटकाची सांगता होता. दुसऱ्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या पोचता विना गड्याच्या मोबदल्यात 27 धावा 105 धावांचा पाठलाग करताना डीजे. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो. दोन षटकांच्या सांगतेनंतर आता मात्र वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन येता युवा गोलंदाज साईराज. सडपातळ बांध्याचं जरी खेळाडू असलो तरी थोडंसं काटक नक्की असा, ह्या मात्र आम्ही 2-3 दिवसाच्या सामन्यात नक्कीच अनुभवला. आता मात्र पावलांचा वापर आणि खरोखरच एक उत्तुंग असो षटकार बघूक मिळलो. बघता न बघता तोच चेंडू आकांड्याच्या पार झालो आणि 6 धावा निश्चितच धावसंख्येत भर टाकून गेलो. धावसंख्या पोचता बिनगडी बाद
33 धावा. आदिनाथ स्पोर्ट्स क्लब 105 धावांचो पाठलाग करताना मारुदेव स्ट्रायकर्स संघाच्या गोलंदाजी समोर. आणि आता मात्र साईराज निश्चितच सुधारणा करण्याचा प्रयत्न करता की दबावाखाली आणखी 1-2 धपाटे खाता ह्या मात्र बघणं औत्सुक्याचा. थोडस क्षेत्ररक्षणावर नजर टाकत अनिकेतसाठी गोलंदाजी करूच्यासाठी गोलंदाजी मार्कवर. मोठो फटको. आता मात्र लेग साइडच्या दिशेनं भिरकावून दिलेलो चेंडू आकांड्याच्या पार जाता 6 धावा निश्चितच धाव संख्येत भर टाकून जाता. धाव संख्या पोचता विनागड्याच्या मोबदल्यात 39 धावा. 105 धावांचो पाठलाग करताना आदिनाथ स्पोर्ट्स क्लब डीजे. थँक्यू डीजे. आणि जिंकायच्यासाठी 66 धावांची आवश्यकता उरलेल्या काही षटकात. आणि आता मात्र साईराज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा जो प्रयत्न होतो तो मात्र असफल ठरताना आपणाक बघूक मिळता. आणि एका निर्धाव चेंडूची सांगता होता. दरम्यान धावसंख्या स्थिरावलेली 39 या धावसंख्येवर. आणि अजूनही एकही गडी बाद नाही. म्हणजे जी पार्टनरशिप माका वाटता 5व्या विकेटसाठी दीपेश आणि समर्थ यांच्यामध्ये झाली ती पार्टनरशिप माका वाटतं पहिल्याच विकेटसाठी करण्याचे मनसुबे मात्र घेऊन उतरलेली आदिनाथ स्पोर्ट्स क्लब टीम खरोखरच सुंदर प्रकारची फलंदाजी करताना दिसता. तसे बघूक गेला फलंदाजीच्या बाबतीत तर आतापर्यंत खराब चेंडूंची वाट बघण्यात माहीर असे खेळाडू अनिकेत आणि प्रदीप. चांगल्या चेंडूक सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार अशी थोडीशी रणनीती घेत गोलंदाजांवर तुटून पडलेले. आता मात्र थोडस बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न. चेंडू फळीचा संपर्क नाही. चेंडू पायावर आदळता आणि निर्धाव चेंडूची होता सांगता. आणि धावसंख्या स्थिरावलेली बिना गड्याच्या मोबदल्यात 40 धावा आणि जिंकाच्यासाठी 65 धावांची आवश्यकता. थोडीशी मैदानाच्या चारही बाजून शांतता बघूक मिळता. जर जल्लोष झालो तरच मैदानावर खेळाडूंका सुद्धा स्फूर्ती येता. आणि आता तीच स्फूर्ती सर बघूक मिळता की नाही बघूचा लागताला. ऑफसाईडच्या दिशेनं टोलावलेलो चेंडू एक धाव निश्चित स्वरूपाची आणि जवळजवळ 3 षटकांची सांगता होता. आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या पोहोचता 41 आणि उर्वरित 4 षटकात 64 धावांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 64 धावा. आता खयची रणनीती कामाक येता, प्लॅन ए काय प्लॅन बी ह्या बघूचा लागताला. दीपेश गोलंदाजाच्या कानात काहीतरी सांगान गेलो आणि तो गोलंदाज आता आपला काम करून जाता की नाही ह्या बघूचा लागताला. तोपर्यंत आपण वळाया सुमधुर संगीत डीजे कडे.
आणि आता मात्र चेंडू प्रजयच्या हातात दिसता. प्रजयवर बऱ्याच पैकी विश्वास दिसता कर्णधार दीपेशचो आणि त्यामुळे आता चेंडू प्रजयच्या हातात दिसता. पण ह्या विश्वासाक मात्र तडो जाताना दिसता. पहिलंच चेंडू बिरकावून दिलं जाता आखंडेच्या पार आणि 6 धावांच्या मदतीन धाव संख्येत बदल होता. धाव संख्या पोचता 47 धावा विना गड्याच्या मोबदल्यात. आणि आता मात्र पॉइंट क्षेत्रात फिल्डर नाही आणि त्याच्यामुळेच झेलची संधी हुकली आणि एक धाव मात्र निश्चित स्वरूपाची धावसंख्येत भर टाकून गेली. धावसंख्या पोचता 48 धावा 105 धावांचो पाठलाग करताना. आणि आता मात्र आखू टप्प्याचो चेंडू सीमारेषे बाहेर धाडण्यात यश मिळता. 6 धावा आणखी संघाच्या धावसंख्येत भर टाकून जातात आणि संघाचा अर्धशतक पार होता. 54 धावा धावफलकावर आणि जिंकाच्यासाठी अजूनही 51 धावांची आवश्यकता. 3 षटका आणि 3 चेंडू शिल्लक. आता मात्र झेल टिपण्याचा होतो प्रयत्न पण खरोखरच थोडीशी संधी हुकली गेली. आणि जर हे 4 धावा वाचवण्याचा प्रयत्न केलो गेलो असतो तर निश्चितच फरक पडलो असतो. पण झेल पकडण्याच्या नादात तेलही गेला तुपही गेला आणि हातात रावला धोपाटना अशी थोडीशी परिस्थिती बघूक मिळता. आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा अनिकेत बघूया खैचो धमाको करता. सुरेख पद्धतीचं चेंडू. आता मात्र थोडस कमबॅक करण्याचा यशस्वी प्रयत्न बघूक मिळता. धावसंख्या स्थिरावलेली 58 या धावसंख्येवर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. हैसर मात्र गचा क्षेत्ररक्षण त्या गचा क्षेत्ररक्षण फायदा घेतला जाता आणि हैसर दुष्काळात 13वा महिनो. ओव्हरथ्रोची आणखी एक फेक म्हणजे जय एकही धाव येता नाही होती. थैसर मात्र 2 धावा देऊन जातात क्षेत्ररक्षक. आता जो तो क्षेत्ररक्षणात ढिलाई दाखवता म्हणजे आता कोण कोणाक बोलतलो ह्योच मोठो प्रश्न निर्माण झालो. 4 षटकांची सांगता होता. 4 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या मात्र पोचता ती 60 धावा आणि जिंकाच्यासाठी 45 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 45 धावा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही आदिनाथ स्पोर्ट क्लब संघाचो एकही गडी बाद नाही. दरम्यान वळूया सुमधुर संगीत डीजे.
करने की कोशिश, क्या कैच लपका जाएगा? जी नहीं, ये मौका आपके पास था लेकिन इस मौके का फायदा आप उठाना नहीं चाहते। तो गेंदबाज करे तो क्या करे? आपको हर एक डॉट गेंद और हर एक गेंद डॉट भी निकलनी चाहिए, आपको विकेट भी मिलना चाहिए, और आप इस गेंदबाज को फील्डिंग में सहायता भी नहीं करेंगे तो कैसा होगा? बेहतरीन गेंद, ब्लॉक होल में गेंदबाजी करने का प्रयास, 1 रन आसानी से पूरा। जे प्रेक्षक जे खेळाडू लाईव्ह टेलिकास्ट चाललंय, त्यामुळे कृपया आपण मंडळाला सहकार्य करायचंय। कृपया आपण तिथून जर बाजूला व्हाल तर सहकार्य होईल। मात्र पुलटॉस पद्धतीचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग होऊ शकला नाही। 1 धाव निश्चित स्वरूपाची धावसंख्येत भर टाकून जाते आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 69 धावा, 105 धावांचा पाठलाग करताना। आणि समर्थ आता मात्र थोडासा विचारात, एवढी खराब गोलंदाजी झाली नाही, एक हुकलेला चौकार सोडला तर आतापर्यंत एकेरी दुहेरी धावाच गेल्यात या षटकामध्ये। आणि आता मात्र थोडासा डोळे बंद करून भिरकावून देण्याचा प्रयत्न होता, चेंडू फळीचा फारसा संपर्क नाही, पण 1 धाव निश्चित स्वरूपाची धावसंख्येत भर टाकून जाते। धावसंख्या बदलते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 70 या धावसंख्येवर 105 धावांचा पाठलाग करताना आणि 35 धावांची आवश्यकता। आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातोय, चेंडू जातोय सीमा पार, नक्कीच 6 धावा संघाच्या धावसंख्येत भर टाकून जात आहे। धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 76 धावा, 105 धावांचा पाठलाग करताना आणि जिंकण्यासाठी निर्धारित उर्वरित 2 षटक आणि 29 धावांची आवश्यकता। पंचांकडून इशारा येतोय पॉवर प्लेचा आणि मला वाटतं आता जबाबदारी कोण घेतय याच्याकडे सर्वांचं लक्ष निश्चितच। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो। एकोणतीस 12 बॉल आणि आता 12 चेंडू आणि 29 धावा असा काहीसा समीकरण। आणि पॉवर प्लेचा षटक, बॅटिंग पॉवर प्लेचा षटक। आता मात्र गोलंदाजी दीपेशच्या हातात। खरोखरच एक सुंदर पद्धत चेंडू, वैसर मात्र देवदिता निरंकार पाठ घेता। रनआउटची संधी होती पण ती तुमका घेऊक जमली नाही, 1 धाव निश्चितच भर टाकून गेली आणि 29 धावातनं आणि 11 चेंडूतनं 1 अंक कमी झालो। 11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता। आणि आता मात्र मोठं फटको, चेंडू इलो वळ्यात आणि गेलो आकांड्याच्या पार मळ्यात, अशी परिस्थिती। एक धुवाधार फलंदाजी बघूक मिळता। षटकाराच्या मदतीने धावसंख्येत बदल होता, धावसंख्या पोचता 83 धावा विना घड्याच्या मोबदल्यात। जसा मगाशी म्हटला जात होता, जी पार्टनरशिप समर्थ आणि दीपेश कडून 5व्या विकेटसाठी होती ती ऐसर पहिल्या विकेटसाठी करतात की काय, अशी परिस्थिती। आणि आता मात्र
बघता वडे मागता भजी अशी थोडीशी परिस्थिती. भरकटलेलो चेंडू एक धाव निश्चितच देऊन जाता आणि धाव संख्येत बदल होता. धाव संख्या पोहोचता 84 धावा. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज तोच, गोलंदाज तोच, चेंडू तोच आणि निकाल पण तोच. आणखी एक सणसणीत खणखणीत फटकारलेलो चेंडू जाता षटकारासाठी आणि षटकाराच्या मदतीने धाव संख्या पोचता 90 धावा. आणि अनिकेत साठी जल्लोष होतलो कारण 15 चेंडू आणि 50 धावा. आदिनाथ स्पोर्ट संघाच्या गोटात खरोखरच जल्लोष होतलो कारण अनिकेत जो सलामी साठी गेलो होतो त्यांनी अवघ्या 15 चेंडूत 50 धावांची आतषबाजी केल्या. आणि आता मात्र फ्री हिटची संधी. आणि थोडस बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न आणि फ्री हिटची संधी. थंय शबय घालून काय उपयोग नाही कारण हो झेल ग्राह्य धरलो जात नाही आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्येत बदल होता. धाव संख्या पोचता 92 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा बघता भजी मागता वडे. दुष्काळात 13 महिनो. एक धाव मात्र निश्चित स्वरूपाची धाव संख्येत भर टाकून जाता. धाव संख्या पोचता 93 धावा. जिंकाच्यासाठी 12 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र एक चांगल्या पद्धतीचा चेंडू म्हणावा लागतो. आणि आता 12 हो 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 लेग साइडच्या दिशेने पुन्हा एकदा टोललेलं चेंडू जाता सीमारेषा पार षटकारासाठी. जर कोणी विचारला मारुदेव स्ट्राइकर्सच्या गोटात इतना सन्नाटा क्यों है भाई तो जरूर बता देना अनिकेत मार रहा है भाई. खरोखरच मोठे फटके उत्तुंग षटकार बघूक मिळे. आणि आता मात्र 6 धावांची आवश्यकता. उर्वरित आणि पुलटॉस पद्धतीचा चेंडू. आता मात्र उघड्या तिरपळात जसं दांडो तयार होता, सवाशणीच्या ओटीत जसं नारळ भरलं जाता, लग्नाचा जसं आमंत्रण दिला जाता तसाच आमंत्रण अनिकेतने दिला आणि कर्णधारांचा आमंत्रण स्वीकारला. पहिलो धक्को बसता, पहिला कलाम लागला, पहिलो गडी गारद होऊन मैदानातून बाहेर जाता. पण ही थोडीशी अशी परिस्थिती निर्माण झाली, लगीन इला वरातीली लागाक आणि बाबलँड माटो घेतलो बांधाक. म्हणजे बरोच उशीर झालो या विकेट साठी असा म्हणाचा लागतला. पण 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. सामनो कधी खयच्याही संघाकडे झुका शकता. त्यामुळे क्रिकेटमध्ये असा म्हटला जाता की अजून बघूचा लागतला
4 चेंडू 3 धावांची आवश्यकता असा. प्रत्येक चेंडूवर मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न होता, पण आता तो चेंडू निर्णायक ठरता की काय. मोठो फटको, चेंडू अखंडेच्या बाहेर आणि आदिनाथ स्पोर्ट्स क्लब संघानं आपला नाव कोरला. उसगाव प्रीमियर लीग 2020 सीझन पहिलं आणि या पहिल्या सीझनच्या ट्रॉफीवर आपला नाव कोरला. खरोखरच खूप खूप अभिनंदन आदिनाथ. खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. फेब्रुवारी 2021 एक टुर्नामेंट जावपाचो आसा. त्याचे इन्वायटेड टिमी आसतल्यो 16. कोणाक तर इंटरेस्टेड आसत जाल्यार तेंच्यांनी कॉन्टॅक्ट ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब. एंट्री नसतली, एंट्री फ्री आसतली. आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यान हो टुर्नामेंट हांगासर साजरो जालो. खरेंच तोखणायकरी सारकें ऑर्गनायजेशन म्हाका दिसता फाटल्या 15 वर्सांन हें ऑर्गनायजेशन उजगांवान तरी जावंक नासलें. खरेंच तुमच्या कडल्यान एक अपेक्षा आसा, ह्या सगळ्या ऑर्गनायजेशन जे केलां तेंच्या खातीर एक जोरान ताळयो जावनी. तुमचो सपोर्ट तांकां दाखयात. तुमची उमेद तांकां हेज्या पेक्षा बरो टुर्नामेंट करपा खातीर प्रोत्साहीत करतले. ग्राउंडाचें सिच्युएशन पळयशात जाल्यार तुमकां सय थंय हेवटेन तेवटेन खडबडीतशें दिसता. तरी आसतना ग्राउंड मॅनेजमेंट आमचे जे आसले जितू आसता, उमाकांत गावडे, तशेंच आमचे गांवचे प्रथम नागरीक संगीता गांवकर यांचे सगळ्यांनी ताळयो दिवन स्वागत करचें. आणि
सांगासारखी उमेदीची गोष्ट, आमचे गावचे सुपुत्र जे गोवा रणजी क्रिकेट खेळटात, तुमकां पळोवन अजब जातलें की उसगांवचो सुपुत्र जो गोंयचे टिमीक खेळ्ळा, अंडर-19 लीड केली, अंडर-20 जाली आनी 23 जाली आनी सद्या तो रणजी क्रिकेट खेळटा गोवा टिमीक. ताका आमंत्रीत करता शुभम सुभाष देसाय. प्लीज टेक युअर चार्ज ऑन द स्टेज. खरें उमेद भोगता की ह्या खेळांत सुद्दां आमी फाटीं ना. फुडल्या मुखार प्रवीण गांवकर जे आमचे होल अँड फूल सपोर्टर आसा, तेंच्यांनी व्यासपीठार आपले आसन ग्रहण करचे. फुडले सुवातेर दुसरे आमचे गेस्ट प्रथमेश प्रभू यांच्यांनी व्यासपीठार येवचे आनी आसनस्थ जावचे. तशेंच उसगांवान पळोवंक वचीत जाल्यार भुरग्यांक व्यासपीठ म्हणजेच खेळपा सारकिल्लो ग्रावंड सारको ना, योग्य त्या दर्ज्याचो ना. आयज तुमच्या सगळ्यांच्या वतीन आनी म्हाज्या मनाक काळजांसान दिसता की आमी तेन्ना ह्या फातरांनी धडपडटाले आनी अजुनूय हे भुरगे त्याच फातरांनी धडपडटा. तेन्ना आमचे झडपी मेंबर आमच्या फुड्यान आसा, नवनिर्वाचित झडपी मेंबर आबा उर्फ उमाकांत गावडे, तशेंच गांवच्या प्रथम नागरीक संगीता गांवकर हांकां एक म्हजी विनंती आसा की तेंच्यांनी आपले परीन प्रयत्न करून जी सद्या ही ग्रावंड आसा तीच मातशी डेव्हलप करून भुरग्यांक खेळपा सारकी योग्य करची. म्हाका दिसता की काळजान सावन ती हेजी दखल घेतली, कित्याक आमचो जो गांव आसा उसगांव हो सगळ्या इंडस्ट्रीनी समृद्ध असो आसा, सगळे बाबतीन समृद्ध गांव आसा. फक्त एकूच ही आमकां उणीव भासता, तेजी मातशी तेंच्यांनी आपले परीन आपल्या लेवलाचेर दखल घेवची आनी खात्री आसा ती घेतली अशी. नमस्कार. गावकरीचे तेणी फूल दिवन स्वागत करचे. परेश नाईक. तसेच संदेश पंडिताकडे मागता. संदेश पंडिताकडे मागता. तेणी उमाकांत गावडे झेडपी आमच्या मेंबराचे स्वागत करचे. मागता आमच्या मदनंत प्रभूकडे तेणी प्रवीण गावकराचे स्वागत करचे. आणि मागता अमीर नायकाकडे तेणी शुभम देसायचे स्वागत करचे. अमीर नायक. सगळ्यात पहिली ज्यो मॅची जाल्या त्याच्या खातीर परिश्रम घेतला सगळ्या लोकांनी आणि ज्यांच्यानी परिश्रम घेतला, ज्यांचे नाव कोणाचे चुकून जर उरलेले आसात, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जेणी कोणी मदत केला, ज्याचे नाव जर चुकून उरलेले आसा जाल्यार त्यांचे आमी देव बरें करूं म्हणटा. तशेंच मागता जे एम्पायर वताक रावून 24 वरां तेंच्यांनी 3 दीस हांगा जे कश्ट केला, सगळ्यात पयलीं तांकां थँक्यू म्हणटा. आनी तेंच्या खातीर एक बारीकसो आमचो मोमेंटो आसा. हांव मागता पुण्या पालकर हेडीन स्टेजीर येवचे.
फुडें रावल्या बरोबर झडपी फुडें रावन फुडें रावन मागता झडपी सर. फुडलो आमचो एम्पायर आसा विनोद नायक. मॅडम सरपंच. तिसरो एम्पायर आमचो सदगिरी नायक. प्रवीण भाई. टेबल काढल्यार बरें आसलें खरं सर. चौथा एम्पायर हांगा उपस्थित रावंक शकलो ना मिथून नायक. आयच्या हे कार्यक्रमाक आमकां जे गेस्ट लाभलेले आसा तांकां विनंती करता की तेंच्यांनी एक दोन उतरां मोलादीक उतरां आमकां दिवची. आमचे नवनिर्वाचित झेडपी मेंबर म्हाका दिसता आयज पयलेच फावट ते व्यासपिठार आसा. निवडून येयल्याक पयलेच फावट व्यासपिठार आसा. सगळो प्रेक्षक वर्गान सगळे गांवच्या भुरगे तुमच्या कडल्यान एक दोन उतरांची अपेक्षा करता. आबा. नमस्कार. स्टेजीर बसलेले आमचे सरपंच आनी मागीर वांगडी तशेंच आमचे खेळपी सगळे बरो खेळ केलो तेन्ना असोच तुमी बरो खेळ करा. तुमचो आमचो तुमकां फूल सपोर्ट आसतलो. कितें उलोवन दोन शब्द वयता. धन्यवाद आबा. तुमचे सहकार्य आमकां सदांच आसता. आतां निवडून येयला म्हणूच न्हू हेज्यान पयलीं सुद्दां तुमचो सहभाग हे क्रिकेटीक आनी भुरग्यां फाटल्यान आसा आनी तसोच समाजीक वावर तुमचो खूब मोलादीक आसा आनी ताका लागून आयज हे तुमकां पद मेळ्ळेलें आसा. तेजी पोचपावती तुमकां दिल्ली आसा लोकांन आनी तुमी आमकां हांगासर येवन एक उपकृत केले तेज्या बद्दल हांव तुमचे मना काळजान सावन उपकारी. धन्यवाद आबा. तशेंच आमचे गांवचे प्रथम नागरीक गांवचे सरपंच संगीता गांवकर हांकां विनंती करता की तेंच्यांनी एक दोन मोलादीक उतरां दिवची. नमस्कार. तुमकां सगळ्यांक कॉंग्रेट्स. सगळ्यान पयलीं आयच्या ह्या उसगांव प्रिमियर लीग 2020 हाजे जे उद्घाटनूय जालें आनी आतां समारोपूय जालो तेन्ना तुमकां हांव सगळ्यांक उमेदीन सांगता की हे लीग जे आसा 2020 तें अशेंच चालूच उरचें. आमचो तुमकां सदांच सपोर्ट आसतलो. जे विन जाल्या आनी जे विन जावंक ना तांकां सगळ्यांक म्हजें कॉंग्रेच्युलेशन. ज्या प्रमाणे आतां सांगलां न्ही की हो ग्रावंड पळोवपाक कसोसो दिसता तेन्ना हांव झेडपी मेंबर आनी हांव आनी आमची पंचायत बॉडी हांकां हांव सगळ्यांक रिक्वेस्ट करता आनी तांकां ह्या ग्रावंडा बद्दल फुडें व्हरून फुडले प्रिमियर लीग आसा ते बऱ्यान बऱ्या ग्रावंडार जावचें अशें हांव आबा कडेन मागता आनी हांवूय प्रयत्न करता. जे विन जाल्या तेंच्यांनी तांकां उमेद आसतलीच पूण जे बाकीचे जे पार्टिसिपेट जाल्या तेंच्यांनी ना उमेद जावचें न्ही. कित्याक सांग तेंच्यांनी खूब प्रयत्न केले. 3 दीस तेंच्यांनी वताक ते हांगा उबे रावन सामके खेळ्ळे आनी जे 5 ते 10 वर्साचे भुरगे आसा हांवें घरा कडल्यान पळयलां की तांकां न्ही तुमी खेळटा तेज्या पेक्षा चड उमेद तांकां जाल्या. तेन्ना त्या भुरग्यांक आमी भरपूर सपोर्ट दिवपाचो आनी तेंचे एक ल्हान भुरग्यांचे अशें सुद्दां प्रिमियर लीग दवरलें न्ही जाल्यार तांकां भरपूर खुशी जातली.
तेन्ना हांव सगळ्यांक तुमकां कॉंग्रेट्स म्हणटा आनी जेणे कोणे हांगा सगळ्याक हातभार लायला तांकां थँक्यू व्हेरी मच म्हणटा. व्हेरी थँक्यू सरपंच मॅडम, तुमचे आमी उपकारी आसा आनी तशेंच आभारी आसा. ग्रावंडाची मातशी तुमी नोंद घेवची आनी तेकाय फुडची वाटचाल लावन दिवची. फुडले सुवातेर आमचो फेलिसिटेशन प्रोग्राम जातलो. टायमूय पयली फेलिसिटेशन ऑफ ओनर मेमेंटो. ओनर प्रशांत नायक, साईतेज वॉरियर्स. प्लीज कम ऑन द स्टेज. प्रशांत नायक, ओनर ऑफ साईतेज वॉरियर्स. तुमच्या प्रयत्नांनी ना हें जातलें, ओपन जातलें सगळें. तुमच्या सहकार्यान प्रथमेशाक विनंती करता की तेणी हो मोमेंटो नाका गडबड की हो मोमेंटो प्रेजेंट करचो. थँक्यू प्रशांत. तुमचे सहकार्य आमी फुडले सुवातेर लक्षांत धरतले. एकूच टेबल ते मातशे ही सायडीक घे, मातशे ही सायडीक घे, मातशे ओड कनेक्शन आसा सौ का असो 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 आं. फुडले सुवातेर ओनर जावन आसा मिलिंद प्रभू गांजेश्वरी क्रिकेटर्स. मिलिंद प्रभू गांजेश्वरी क्रिकेटर्स हो मोमेंटो दितलो. आमचो रणजी प्लेयर्स शुभम गांवकर, सॉरी शुभम देसाय, विनंती करता की तेणी हो मोमेंटो मिलिंद प्रभूक दिवचो. फुडले सुवातेर महादेव फात्रेकार, आरिना स्पोर्ट्स क्लब. मिलिंद तुमचे आमी भरपूर आभारी आसा. असोच सहकार्य आमकां दिवचे आनी आसतले. महादेव फात्रेकार, ओनर ऑफ आरिना स्पोर्ट्स क्लब. हांव विनंती करता की सरपंचा की तेंच्यांनी हो मोमेंटो महादेव फात्रेकाराक दिवचो. अशें फुडल्यान येत. थँक्यू महादेव फात्रेकार. फुडले फावट तुमचे सहकार्य जाय आमकां. फुडले जावन आसा सूरज बाळवे, वी शांतू ब्लास्टर. प्रोप्रायटर ऑफ वी शांतू ब्लास्टर सूरज बाळवे. हांव प्रवीण गांवकराक विनंती करता की तेंच्यांनी हो मोमेंटो सुरजाक दिवचो. सुरजान हो टुर्नामेंट सक्सेस जावपा खातीर खूब प्रयत्न केल्ले आसा. धन्यवाद सूरज. फुडले फावट तुमचे आमकां साथ जाय. फुडले सुवातेर हेमंत नायक, बँग बँग. बँग बँग क्रिकेटर हेमंत नायक, ओनर ऑफ बँग बँग. फ्रॉम डे वन, पयल्या दिसाच्यान हेमंत आमच्या वांगडा आसा आनी हांव विनंती करता आबाक की हो मोमेंटो हेमंताक दिवचो. फुडलो ओनर जावन आसा प्रवीण गांवकर, गांजेश्वरी इंडियन्स. हांव विनंती करता प्रथमेश प्रभूक की तेंच्यांनी हो मोमेंटो प्रवीण गांवकराक दिवचो, ज्यांच्यांनी आयज पयल्या दिसा सावन हो उसगांव प्रिमियर लीग सार्थक करपा खातीर अथोगत प्रयत्न केल्ले आसा. व्हडलें स्वागत जावचें प्रवीणाचें. थँक्यू प्रवीण फॉर युअर व्हॅल्युएबल कंट्रिब्युशन. फुडल्या सुवातेर आनंद प्रभू, मारुदेव स्ट्रायकर्स. आनंद उर्फ तातो ते सायडींतले.
हांव विनंती करता की सरपंच मॅडमाक की तेंच्यांनी हो मोमेंटो अनंत प्रभूक दिवचो. सगळ्यात नवो चेहरो क्रिकेटीन उजगांवचो अनंत प्रभू. अ सरप्रायझींग एंट्री आनी अप टू द फायनल. अनंत तुमचो सहभाग आमकां जाय फुडले फावट. नरेश नायक ओम दत्ता वॉरियर्स. नरेश नायक ओम दत्ता वॉरियर्स. नरेश नायक नासत जाल्यार ओम दत्ताचो कोणूय प्लेयर आसत जाल्यार तेणी येवचो. कॅप्टन और एनी अदर प्लेयर प्लीज. अभी कोणूय असल्यार येवचो ओम दत्ताचो प्लेयर. अनिकेत येता. व्हेरी गुड. गुड सपोर्ट. हांव विनंती करता की प्रवीणाक हो मोमेंटो अनिकेताक दिवचो. थँक्यू अनिकेत. फुडल्या टुर्नामेंटाक तुमची आमकां गरज आसतली आनी तुमी आसतले हातूंत मात्तूय दुबाव ना. हे जाल्ले आमचे आसा ओनर्स जेंच्यांनी आमकां टुर्नामेंटाक फूल सपोर्ट केल्लो आनी तेंच्या सपोर्टा शिवाय हो टुर्नामेंट इम्पॉसिबल आसलो. ना आनी फेलिसिटेशन ऑफ दी तांकां कितें हें आसा मोमेंटो. आतां तुमकां अशे काही प्लेयर पळोवंक मेळटले जे थोड्यांनी पळयले आसतले क्रिकेट खेळटाना ग्रावंडाचेर पूण चडश्यांनी पळोवंक ना. जावन आसा फ्रांसीस मास्कारेन्हस जेणी एका काळार 1990 ते 2000 सुद्दां क्रिकेट गाजयल्ली. खंयचीच मॅच सोडूंक ना. फ्रांसीस मास्कारेन्हस उजगांव प्रिमियर लीग तुज्या ह्या क्रिकेटीक योगदान दिल्ल्या बद्दल आमी तुजी दखल घेतल्या प्रिमियर लीगान. हांव विनंती करता आबाक की तेंच्यांनी फ्रांसिसाचें स्वागत करचें. हो एक ल्हानशी भेट आसा. तुजें येदें व्हडलें कार्य आमचे कडेन फेलिसिटेट करूंक जावचें ना. आमचे कडल्यान एक ल्हानसो मोमेंटो फॉर युअर कंट्रिब्युशन इन द क्रिकेट. थँक्यू फ्रँकी. फुडले सुवातेर 10 नंबर जर्सीचो वळखूंक शकतले. 10 नंबर जर्सीचो तेंडुलकर म्हणटाले उजगांवचो आनी इट इज नन अदर दॅन स्वप्नील गांवकर. स्वप्नील गांवकर. आय रिक्वेस्ट सरपंच मॅडम तुमी स्वप्नीलाचे फेलिसिटेशन करचे. स्वप्नील 10 नंबर म्हणटकूच सांगपाची गरज ना. क्रिकेट आनी तेंडुलकर अशें कंपॅरिजन आशिल्ले एका टायमार स्वप्नीलाच्या क्रिकेटींत. खंयचीच मॅच सोडूंक ना स्वप्नीलान. 10 नंबराक जाय सारको खेळ केला. थँक्यू स्वप्नील तुज्या क्रिकेटीचे योगदाना बद्दल. फुडले सुवातेर नितेश नायक. हांव प्रवीणाक विनंती करता नितेश नायक स्टेजीर येवचो. तेणी जी क्रिकेटीक योगदान दिलां तेजे आमी मोल करूं शकना. खरेंच मौल्यवान आनी इंट्रस्टिंग क्रिकेट नितेश नायकान दिल्ली आपल्या कारकिर्दीत. खरेंच तेजे स्वागत करता प्रवीण गांवकर एक ल्हानसो मेमेंटो दिवन. फुडले सुवातेर श्रीपाद गावडे. श्रीपाद गावडेक विनंती करता जेणी फिरकीचो जादू केल्लो आनी चडशा बॅट्समॅनाक सळोकी पळो करून सोडटालो आनी टुर्नामेंट एका हातीन आपल्या सायडीन उडटालो. हांव प्रथमेशाक विनंती करता प्रथमेश प्रभूक की श्रीपाद गावडेचें स्वागत करचें. तुजी क्रिकेट आमी त्या टायमार पळयल्ली ती केन्नाच विसरूंक शकना. खरेंच आमी त्या टायमार भाग्यवान आसले की तुमच्या सारके प्लेयर आमकां पळोवपाक मेळटाले. आनी जर आमची टीम पयलींची पानपराग टीम आनी जिखपाक जर एके ओव्हरीक लास्ट ओव्हरीक 3 रन जाय आसले अशा परिस्थितीत
आमकां एका बॉलराची याद जाताली आनी तो ह्या बॉलराक सार्थक करतालो. खरेंच उमेद भरता तुमच्या मुखार हो प्लेयर दाखोवपाक आनी इन नन अदर देन हर्षल प्रभू. खरें सांगता शुभम देसाय हर्षल प्रभूक फेलिसिटेट करतलो. 2 रन 3 रन म्हणटकूच आमकां हर्षलाची याद जाताली आनी एकूय रन दिनासतना 5 विकेटी घेवपी हर्षल आयज तुमच्या दोळ्या मुखार आसा आनी खरेंच आमकां याद जाता ती क्रिकेट आमी पळयल्या. थँक यू व्हेरी मच हर्षल फॉर युअर लव फॉर दी क्रिकेट. आमी तुज्या क्रिकेटीची भरपाई करूं शकना पूण हो उजगांव प्रिमियर लीगच्या वतीन तुका ल्हानसो मोमेंटो. मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज. आता जे महत्वाचे प्राइज इंडिव्हिज्युअल प्राइज मॅन ऑफ द मॅच फॉर द फायनल. तुम्ही सांगात कोण आसतलो मॅन ऑफ द मॅच फायनल. सगळ्यांक उत्सुकता आसतली. इट इज प्रदीप नावेलकर. स्ट्रायकिंग बॅट्समॅन अटॅकिंग बॅट्समॅन प्रदीप नावेलकर. हांव विनंती करता की आबाक तेंच्यांनी हे प्राइज प्रदीपाक दिवचे. 52 runs and 2 wickets. 52 runs and 2 wickets in the final match. A good contribution towards his team. Thank you Pradeep. Ani thank you Abba. Next. एमर्जिंग प्लेयर ऑफ उजगांव प्रीमियर लीग. जो नवोदित प्लेयर उजगांव प्रीमियर लीगान जेणी तिनूय दीस हांगासर ग्राउंडार आमकां आपली झलक दाखयल्ली आसा. बरो खेळ केला, बॅटिंग केल्या तशीच बॉलिंगूय केले आनी हो ल्हानसो भुरगो सडपातळ बांद्याचो नन अदर दॅन समर्थ मारुदेव स्ट्रायकर. 127 रन्स आणि 5 विकेटी 8 विकेटी. हांव आमच्या सरपंचाक विनंती करता की तेंच्यांनी एमर्जिंग प्लेयर समर्थाचे फेलिसिटेशन करचे. कॉंग्रॅच्युलेशन समर्थ फॉर युअर क्रिकेट. Leading wicket taker and best bowler of the tournament, Sunil Naik from Ganjeshwari Indians. Sunil Naik and Ganjeshwari Indians 10 wickets. Grab 10 wickets. Praveen felicitate करतलो सुनीलाक. खरेंच जादूगारी बॉलिंग आमी पळयल्या. एके ओव्हरीन 4 विकेटी काडपी आनी ह्या हक्काक तो दावेदार थारता. एके ओव्हरीन 4 विकेटी. लीडिंग विकेट टेकर that is sorry batsman leading scorer 322 runs 322 रन काडपी असो प्लेयर अनिकेत फ्रॉम आदिनाथ स्पोर्ट्स क्लब. 322 रन फ्रॉम आदिनाथ स्पोर्ट्स क्लब. प्रथमेशाक विनंती करता हांव की तेणी अनिकेताक फेलिसिटेट करचो. पयली थर्ड मागीर सेकंड. हांव
गॅस टांक सकल घेऊया ना आता घेऊया सकल न्हू गॅस टांक सकल घेऊया हांव गॅस टांक विनंती करता की त्यांच्यानी मातशे सकयल्या प्लॅटफॉर्मार येवचे की ज्यो ट्रॉफीज आसा त्यो आमच्यो मातश्यो मोठ्यो आसा सो ते वयर स्टेजीर हाडपाक पॉसिबल जावचें ना. पयलीं खंयचे थर्ड प्लेस पहिले प्राइज वयता थर्ड प्लेसीचे डिक्लेअर जातले आणि थर्ड प्लेस वयता गांजेश्वरी इंडियन्स थर्ड प्लेस ऑफ द टुर्नामेंट कॅप्टन आणि टीम ओनर कॅप्टन अँड ओनर ऑफ द टीम. हांव आमच्या गॅस्टांक विनंती करता की सगळे गॅस्ट मातशे फुडें येवचे आणि ट्रॉफी गॅस्ट मातशे एके लायनीन रावचे सगळे फुडल्यान आणि ही ट्रॉफी दिवची. गांजेश्वरी इंडियन्सो मॅनेजर आसा फ्रांसीस सामको उमेदी आसा तेणी आपली टीम बरे भशेन गायड केली आणि तिसऱ्या पावण्याचेर पावले ते. तुमकां फुडल्या टुर्नामेंटाक खूब खूब शुभेच्छा. तुम्ही फुडें येवचे आणि फुडले सुवातेर पावचे अशी आमची तुमचे कडेन कळकळीची विनंती आसा. थर्ड प्लेस गांजेश्वरी इंडियन्स. Second place, that is runners up of the tournament, Marudev Strikers. Second place, Marudev Strikers, runners up of the tournament. सगळे प्लेयर येवचे. मारुदेव स्पोर्ट्स क्लबाचे सगळे प्लेयर. म्हाका दिसता तुम्ही फाटल्या प्लॅटफॉर्माचेर उबे रावले बरे आसले. गॅस्ट आसा गॅस्टांनी फाटल्या प्लॅटफॉर्मार उबे रावचे जेणे करून गुड आता बरें दिसता. रनर्स अप फॉर मारुदेव स्ट्रायकर्स प्रोप्रायटर आनंद प्रभू. क्रिकेटीन आनंद प्रभून हे पहिलेच पाऊल घातलेले आणि आज तो दुसरे सुवातेर पावला. खरंच अभिनंदन करी सारखे आनंद प्रभूची टीम आणि आनंद प्रभूचे बी. सेकंड प्लेस ऑफ द टुर्नामेंट फर्स्ट उसगाव प्रीमियर लीग. फुडल्या सुवातेर तुमकां दिसता प्लॅटफॉर्माच्या सायडीक उसगांव चॅम्प प्लॅटफॉर्माच्या सायडीक उसगांव चॅम्प आसा. हांव विनंती करता की ते प्रायज मातशे फुडें हाडचे. वॉशिंग मशीन अँड अ ट्रॉफी. वॉशिंग मशीन उपकरण उसगांव चॅम्प आणि इट इज गोज टू प्रदीप नावेलकर. टू 80 runs and 6 wicket. खरंच प्रदीप नावेलकर दावेदार ठरता. 280 रन आणि 6 विकेटी. मॅन ऑफ द सिरीज ऑफ द उसगाव प्रीमियर लीग. प्रदीपाक एक रिक्वेस्ट आसा की तेणी एक दोन उतरांनी आमकां मार्गदर्शन करचें.
त्याच्या हे क्रिकेटी बद्दल प्रदीप बरे खेळ सगळे जाण आणि म्हाका बरोच साथ दिलो अनिकेतान त्याच्या लागून आमी टुर्नामेंट जिखूंक पावले खूब साथ दिलो अनिकेतान उदून सगळ्या टिमीन आमकां खूब साथ दिलो आमच्या प्लेयरांनी देव बरें करूं आणि आमचो ओनरूय बरो मेळ्ळो आमकां की आमकां केन्ना तशें कर म्हणून कांयच सांगूना तुका जाय तें कर म्हटलें म्हाका तशेंच आमी फुडें बी अशें खेळटले देव बरें करूं थँक्यू प्रदीप फॉर युअर व्हॅल्युएबल वर्ड्स आणि फुडले सुवातेर जे आयचे चॅम्पियन आसा आयचे चॅम्पियन जावन आसा आदिनाथ स्पोर्ट्स क्लब उसगांव हांव विनंती करता की त्यांचे ओनर आणि त्यांचे कॅप्टन यांच्यानी हे ट्रॉफीचो स्वीकार करचो आणि सगळ्या प्रेक्षकांक विनंती करता की त्यांच्यानी त्यांचे व्हडल्या दबाजान ताळयांनी स्वागत करचे महादेव फात्रेकर प्रवीण नावेलकर वुदू अनिकेत संचिल खरेंच उमेद भोगता आयच्या दिसा की हो दीस इतिहासान उरतलो उसगांव क्रिकेटीन अशें ऑर्गनायझेशन मातसो ते मोबायल घेवन रावलो ते कॅमेरा ब्लॉक करता मातशे सायडीक रावचे कॅमेरा ब्लॉक जाता मागीर काडात तोखणायकरी सारकें ऑर्गनायझेशन जे अनिशान घडोवन हाडला ह्या सगळ्या टुर्नामेंटाची रिस्पॉन्सिबिलिटी फाटले 15 दीस रात आनी दीस काम करून जे सगळे जे आमचे हेल्पर आसा उसगांवचे ऑर्गनायझर आसा जे 114 प्लेयर असले सिद्धारूत मठान ते सगळे ह्या टुर्नामेंट सक्सेसफुल करपा खातीर हकदार आसा तशेंच हा उसगांव प्रिमियर लीगच्या वतीन खूब खूब आभारी आसा की तुमच्या भुरग्यांक अशेंच प्रोत्साहीत करचे आमकां हांगासर गोवा लायफकास्टची टीम लाभलेली आसा तेंच्यांनी 3 दीस विथइन व्हेरी शॉर्ट टायम आमकां एक बरो सहकार्य दिलें की हे टेलिकास्ट उसगांवची क्रिकेट गोंयभर आनी जगभर पावोवपा खातीर तेंच्यांनी आमकां जो सहकार्य दिला त्या बद्दल हांव उसगांव लायफकास्टाचे मनपूर्वक आभारी आसा आनी फुडले फावट तेंच्यांनी आमकां अशेंच सहकार्य करचें सगळ्यांक येता ते नवे